विनर वो होता है जो बार बार हारने के बाद एक और बार प्रयास करता है। सामाजिक शास्त्र TET पेपर 2 सराव प्रश्न भाग 17 या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। 10वे प्रकरण आहे सविनय कायदेभंग। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न, गांधीजींनी दांडी यात्रा या दिवशी सुरू केली। याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 12 मार्च 1930 या दिवशी। प्रश्न क्रमांक 2, धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व यांनी केले आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 सरोजिनी नायडू। प्रश्न क्रमांक 3, पेशावर येथे खालील फलटणीने सत्याग्रहींवर गोळीबार करण्यास नकार दिला आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 गढवाल फलटण। प्रश्न क्रमांक 4, गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा या दिवशी मोडला। कधी मोडला? 6 एप्रिल। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 5, सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या काळात खालील शहरात लष्करी कायदा पुरवण्यात आला आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 सोलापूर। प्रश्न क्रमांक 6, गांधी आयर्विन करार या दिवशी झाला। केव्हा झाला? 5 मार्च 1931। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 7, सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतलेल्या महिला कोण होत्या? लीलावती मुंशी, अवंतिकाबाई गोखले। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील खालील ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला। कुठे झाला? बिळाशी, संगमनेर, कळवण, पुसद या ठिकाणी। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 इथे बिळाशी, संगमनेर, कळवण आणि पुसद या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला। प्रश्न क्रमांक 9, दुसरी गोलमेज परिषद या मुद्द्यावरून असफल झाली आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व व संघराज्यांचे स्वरूप। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 10, पहिली गोलमेज परिषद असफल झाली कारण योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 काँग्रेस सहभागी झाली नाही। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 11, तिसरी गोलमेज परिषद या काळात झाली। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 नोव्हेंबर 1932। प्रश्न क्रमांक 12, खुदा ई खिदमतदार या संघटनेची स्थापना यांनी केली। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 खान अब्दुल गफार खान। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी एक विधान चूक आहे आणि ते आहे विधान क्रमांक 4। गांधीजींच्या पुढाकारामुळे तिसऱ्या गोलमेज परिषदेत भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्याचा निर्णय घेण्यात आला। तर हे विधान चुकीचं आहे। तर तिसरी गोलमेज परिषद जी होती ती 1932 मध्ये 32 नोव्हेंबरमध्ये झाली आणि राष्ट्रीय सभेने त्यावर बहिष्कार टाकला। त्यामुळे या परिषदेत कोणतेही निर्णय झाले नाही। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14, गांधी आयर्विन करार करण्यात आला आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 गोलमेज परिषदांमध्ये काँग्रेसचे सहकार्य घेण्यासाठी। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15, सोलापूर येथे लष्करी कायदा पुकारण्यात आला कारण प्रश्न क्रमांक 15, सोलापूर येथे लष्करी कायदा पुकारण्यात आला कारण कामगारांचा हरताळ व हिंसक आंदोलन। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3।
प्रश्न क्रमांक 16. दुसरी गोलमेज परिषद खालील मुद्द्यावरून अपयशी ठरली. अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17. महात्मा गांधींनी ऑगस्ट 1932 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या जातीय निवाड्याविरुद्ध प्राणांतिक उपोषण सुरू केले कारण. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न. गांधीजींनी मिठाची सत्याग्रहासाठी निवड केली कारण. मीठ सर्वांची गरज व निसर्ग निर्मित होते. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3. 11वे प्रकरण आहे छोडो भारत पर्व. पहिला प्रश्न आहे त्यामधील वैयक्तिक सत्याग्रहाच्या चळवळीतील पहिले सत्याग्रही होते. कोण होते? विनोबा भावे. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2. 1935च्या कायद्यातील महत्त्वाची तरतूद काय होती? प्रांतांना स्वायत्तता. प्रांतांना स्वायत्तता. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3. काँग्रेस कार्यकारिणी समितीने आपल्या येथील बैठकीत छोडो भारत संबंधीचा म्हणजेच ब्रिटिशांनी ताबडतोब भारत सोडून जावे अशा आशयाचा ठराव मंजूर केला. तर कोणत्या बैठकीत? वर्धा येथील बैठकीत. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4. छोडो भारत चळवळीतील भूमिगत नेते कोण होते? जयप्रकाश नारायण आणि डॉक्टर लोहिया. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5. 1935च्या निवडणुकीनंतर इतक्या प्रांतात काँग्रेसची मंत्रिमंडळे स्थापन झाली. 1935च्या निवडणुकीनंतर इतक्या प्रांतात काँग्रेसची मंत्रिमंडळे स्थापन झाली. किती प्रांतात? एकूण 8 प्रांतात. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6. 1935च्या कायद्यातील खालील विषयक तरतूद अंमलात आली नाही आणि कोणती तरतूद अंमलात आली नाही? संघराज्य विषयक तरतूद अंमलात आली नाही. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7. काँग्रेस मित्रमंडळांनी खालील विधायक कार्य केले आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. मूलोद्योग शिक्षण, दारूबंदी, शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण व इतर कायदे. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8. क्रिप्स योजना मुस्लिम लीगने फेटाळली कारण. क्रिप्स योजना मुस्लिम लीगने फेटाळली कारण काय होतं? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. या योजनेत पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नव्हता. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9. ऑगस्ट 1942 मध्ये मुंबई येथे भरलेल्या काँग्रेसच्या खुल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कोण होते? मौलाना आझाद. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात यांनी प्रतिसरकार स्थापन केले. कोणी केले? क्रांतिसिंह नाना पाटील. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11. बिहारमध्ये या जिल्ह्यात 1942च्या चळवळीत प्रतिसरकार स्थापन करण्यात आले. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पूर्णिया. बिहारमधील पूर्णिया व भागलपूर. पूर्णियाऐवजी भागलपूर असेल तरीही तो पर्याय योग्य आहे. पूर्णिया व भागलपूर. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12. क्रिप्सचे शिष्टमंडळ या महिन्यात भारतात आले आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. मार्च 1942. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1.
प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी एक विधान चूक आहे आणि ते आहे तिसरा पर्याय 1937च्या निवडणुकात काँग्रेसला 6 प्रांतात बहुमत मिळाले हे विधान चुकीचे आहे, म्हणजेच हा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14 1935च्या कायद्यातील संघराज्य विषयक तरतुदी अंमलात आल्या नाहीत कारण संस्थानिकांचा नकार. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15 काँग्रेसने वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ सुरू केली कारण. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 सरकारने काँग्रेसच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16 मुंबईमध्ये उषा मेहता, विठ्ठल झवेरी यांनी आझाद रेडिओ हे गुप्त रेडिओ केंद्र चालवले. त्याचे प्रमुख कार्य काय होते? देशभक्तीची भावना चेतवणे व इतर. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17 15 नोव्हेंबर 1939 पर्यंत सर्व काँग्रेस मित्रमंडळांनी राजीनामे दिले कारण. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 ब्रिटिश सरकारने काँग्रेसची भूमिका व मागणी मान्य केली नाही. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 12वं प्रकरण आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. त्यामधील पहिला प्रश्न रॅड याचा वध या क्रांतिकारकाने केला. कोणी केला? दामोदर चाफेकर. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 मित्रमेळा ही गुप्त संघटना यांनी स्थापन केली. कोणी केली? स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3 अनुशीलन समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र या ठिकाणी होते. कुठे होते? तर कलकत्त्याजवळचे माणिकतळा येथे. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 रामसिंग कुका यांनी राज्यात क्रांतिकारकांचा गट संघटित केला. कोणत्या राज्यात केला? तर पंजाबमध्ये. कुठे केला? पंजाब या राज्यात क्रांतिकारकांचा गट संघटित केला. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 पंजाब. प्रश्न क्रमांक 5 चितगाव शस्त्रागारातील छाप्याची घटना या दिवशी घडली. केव्हा घडली? 18 एप्रिल 1930. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ यांनी लिहिला. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7 गदर याचा अर्थ काय आहे? गदर याचा अर्थ विद्रोह. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे विद्रोह. प्रश्न क्रमांक 8 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी खालील युरोपियन क्रांतिकारकांचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी खालील युरोपियन क्रांतिकारकाचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 जोसेफ मॅझिनी. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9 अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिक येथे जॅक्सनची हत्या केली कारण. का हत्या केली त्याने? कारण त्याने बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा दिली. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10 लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना यांनी केली. कोणी केली? श्यामजी कृष्ण वर्मा. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 11 जपानमध्ये इंडिया इंडिपेंडन्स लीगची स्थापना यांनी केली. कोणी केली? रासबिहारी बोस. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी एक विधान चूक आहे आणि कोणतं आहे ते? चौथं
ॲनी बेझंट व बिपिनचंद्र पाल हे अनुशीलन समितीशी निगडीत होते, हे चुकीचं विधान आहे। तर अनुशीलन समितीशी निगडीत कोण होते? अरविंद घोष आणि बारिंद्र कुमार घोष हे दोन अनुशीलन समितीशी निगडीत होते। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 13, भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या कायदे मंडळात बॉम्ब फेकला, कारण का फेकला त्यांनी बॉम्ब? तर कायदे मंडळामध्ये जमीन महसूल मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासंबंधी व व्यापारावर कर लादण्याविषयी विधेयक चर्चेत होती आणि ही विधेयक जर मंजूर झाली असती तर शेतकरी व व्यापारी उद्ध्वस्त झाले असते, म्हणून त्यांनी दिल्लीच्या कायदे मंडळात बॉम्ब फेकला। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 14, क्रांतिकारी चळवळ निर्माण होण्याचे मूलभूत कारण म्हणजे काय कारण होते? ब्रिटिश सरकारचे धोरण व दुर्लक्ष। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 15, काकोरी कट म्हणजे काय? काकोरी रेल्वे स्टेशनवर रेल्वेतील खजिना लुटण्याचा प्रयत्न। काकोरी रेल्वे स्टेशनवर रेल्वेतील खजिना लुटण्याचा प्रयत्न म्हणजेच काय? काकोरी कट। प्रश्न क्रमांक 16, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भात खालीलपैकी एक विधान बरोबर आहे आणि ते आहे, सावरकरांनी व्यापक व विज्ञाननिष्ठ हिंदुत्वाचा पुरस्कार केला। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 17, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? ब्रिटिश राजवटीपासून मुक्तता व सामाजिक व आर्थिक रचना बदलणे। ब्रिटिश राजवटीपासून मुक्तता व सामाजिक व आर्थिक रचना बदलणे। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 18, गदर या संघटनेची अमेरिकेत स्थापना करण्यात आली कारण परदेशातील भारतीयांची व इतरांची मदत मिळवण्यासाठी। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3। तर हे एकूण आपण प्रश्न पाहिले। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।